अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ तुम्हा सर्वांचं एका नवीन व्हिडिओमध्ये अगदी मनापासून खूप खूप स्वागत आहे। तर आता लवकरच श्रावण महिन्याला सुरुवात होत आहे। यावर्षी श्रावण महिन्याची सुरुवात ही 13 ऑगस्ट 2026 पासून सुरू होत असून 11 सप्टेंबर 2026 पर्यंत असणार आहे। तर श्रावण महिना म्हटलं की अनेक प्रकारचे उपवास, व्रत वैकल्य, पूजाविधी, सणवार या सगळ्या गोष्टी आल्या। तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला श्रावण महिना सुरू होण्यापूर्वी आपल्याला आपल्या घरामध्ये कोणत्याही गोष्टी कटाक्षाने पाळायच्या आहेत, तसेच या पवित्र महिन्यामध्ये तुमच्याकडून कोणी कितीही मागू द्या या ज्या 3 वस्तू मी तुम्हाला सांगते या चुकूनही पण या श्रावण महिन्यामध्ये कोणाला देऊ नका, नाहीतर गरिबी, दारिद्र्य, दुःख, अडचणी, संकट या सगळ्या गोष्टी घरामध्ये येण्यास सुरुवात होईल। तर बघा, पैसे कमवण्यासाठी आपण खूप मेहनत घेतो, खूप कष्ट आपल्याला करावे लागतात आणि त्यामुळे आपल्याला आनंदाचे दिवस आलेले असतात। पण कधीकधी काय आपण काही माहितीच्या अभावी आपल्याकडून काही चुका होऊन जातात आणि त्यामुळे आपण दुसऱ्यांना दोष देतो। ही हिचीच नजर लागली असेल, हिलाच माझं चांगले सहन होत नाही। तर बघा, या पण गोष्टी असतातच, लोकांची नजर पण लागते। पण कधीकधी आपल्याला पण काहीतरी चुका होतात। तर बरेच लोक सूर्यास्तानंतर बघा 6-6:30 वाजेनंतर काहीतरी वस्तू मागायला येतात आणि आपण एक मदत म्हणून देतो। पण बघा, श्रावण हा अतिशय पवित्र महिना आहे आणि या महिन्यामध्ये अतिशय अशा चुका होऊ देऊ नका, देणं टाळा। कारण की ना, अशा चुका होऊन देणं म्हणजे हे काही वस्तू मी तुम्हाला सांगते त्या कोणालाही देऊ नका। या वस्तू जर तुम्ही दिल्या तर तुमच्या घरातील लक्ष्मी तुम्ही स्वतः तुमच्या हाताने तो दुसऱ्यांच्या हातात देताय। तुमचं जे चांगलं नशीब आहे ते तुम्ही स्वतःच्या हाताने दुसऱ्यांच्या हातामध्ये देताय, असा त्याचा अर्थ होतो। आणि बघा, हा महिना आहे ना, जेवढं आपण म्हणतो की श्रावण महिन्यामध्ये चातुर्मासामध्ये जेवढं तुम्ही पुण्यकर्म कराल तेवढं तुम्हाला चांगलं त्याचं फळ मिळतं, इच्छित फळ आपल्याला मिळवून घेता येतं। आणि त्याचप्रमाणे श्रावण महिन्यामध्ये जर तुम्ही चुका केल्या ना, तर त्याचे वाईट फळसुद्धा आपल्याला भोगावे लागतात। तर कुठल्या वस्तू आहेत ज्या आपल्याला द्यायच्या नाहीत? तर बघा, सगळ्यात पहिली वस्तू म्हणजे भगवान शिवाची म्हणजे भोलेनाथाची पूजा सामग्रीचे सामान, कोणत्याही प्रकारच्या सामग्रीचा सामान असं असू द्या, पूजेचे काही सामान। कोणी म्हटलं अगं माझ्याकडे हा ग्रंथ नाही आहे, दे वाचायला, आपले ग्रंथसुद्धा ही आपली एक स्वतःची एक प्रॉपर्टी असते, ती कधीच कोणाला तुम्ही वाचायला देऊ नका। कारण ग्रंथ हे ना देवास्वरूप असतात, आपण आपले देव कोणाला देऊ नाही। तर लक्षात ठेवा, पूजा सामग्रीचं सामान हे कोणतं पण महादेवाचं असू द्या की दुसरं अजून कुठलं असू द्या, पण पूजा सामग्रीचं सामान हे कोणालाही देऊ नका कोणत्याही परिस्थितीत। भलेही बघा आपल्याला वाईट वाटलं की कोणी मदतीला आलं आणि आपण देत नाही आहे, मदत करणं हा सुद्धा एक सर्वश्रेष्ठ गुणधर्म असतो आणि ते सुद्धा एक चांगलीच गोष्ट असते दान करणं, पण ते एक लिमिटमध्ये केलं पाहिजे। दान पण कुठल्या गोष्टीचं करावं हे आपल्याला कळायला पाहिजे। आणि आपण मनात मागताना लक्षात ठेवा, तुम्ही पण या गोष्टी कोणाकडे मागू नका। मात्र तुम्ही नवीन ग्रंथ हा तुम्ही दान देऊ शकता। यानंतर दुसरी गोष्ट म्हणजे संपूर्ण श्रावणामध्ये दुधाचे पदार्थ सोबतच तेल, तूप, हळद या लक्ष्मीच्या ज्या वस्तू प्रतीक आहेत, तसेच लवंग, वेलची, इलायची, आपण ज्याला देवास्वरूप मानतो त्या गोष्टी आपण मानतो। त्यानंतर धणे या वस्तू तुम्ही कधी पण संध्याकाळच्या वेळी देऊ नका। संपूर्ण महिन्यामध्ये तुम्हाला या वस्तू द्यायच्या नाहीत, आपल्या घरातील सुख समृद्धी निघून जाते। आपण माता लक्ष्मी स्वरूप ज्या गोष्टी त्या आपल्या घरामध्ये असायला देखील हव्यात, त्या आपण दुसऱ्यांना देतोय। भलेही तुम्ही दुसऱ्यांना चांगल्या शब्दात सांगा, तुम्ही व्यवस्थित सांगा की असं मी ऐकलेलं आहे, या वस्तू देऊ नये, तर मला योग्य वाटत नाही आहे, तुम्ही त्यांना व्यवस्थित सांगू शकता। त्यानंतर आपण बघा, भगवान महादेवाच्या पूजेमध्ये पांढरे वस्त्र जे आहे ते आपण वापरतो। तर महादेवाच्या पूजेमध्ये पांढरे वस्त्र वापरलं जातं, तर आपले पांढरे वस्त्र आपल्याला कोणालाही द्यायचं नाही। यामुळे तुमच्या वैवाहिक जीवनामध्ये अडचणी येतात, मतभेद येतात। पांढरे वस्त्र तुम्ही दान करू शकता, पण बघा, कोणाला तरी आपली वस्तू थोड्या वेळासाठी देणं हे वेगळं आणि दान करणं हे वेगळं। तुम्ही पांढऱ्या वस्तू ज्या आहेत ना, त्या तुम्ही दान जे आहे ते तुम्ही करू शकतात। म्हणजे तुम्ही विकत घेऊन दिलं किंवा तुम्हाला एखादी वस्तू तुमच्याकडे आहे, कपडे तुम्हाला वापरायचे नाही, तर ती धुवून स्वच्छ मग दुसऱ्यांना तुम्ही द्यायची आहे। पण आपल्या वापरातील, रोजच्या वापरातील वस्तू थोड्या वेळासाठी कोणाला देणं हे चुकीचं आहे। पांढरे वस्त्र जे आहे तर ते कोणालाही द्यायचं नाही आहे। यानंतर श्रावणामध्ये तुम्ही काळे कपडे दान करू नका, तुमच्यासोबत अघटित घटना घडू शकतात। काळे वस्त्र हे महादेवांना म्हणजेच कुठल्याही देवांना ते चालत नाही आणि श्रावणामध्ये तर काळे कपडे चुकूनही दान करू नका, घालून देखू नका। यानंतर चौथी गोष्ट म्हणजे
मी आधी पण सांगितलं की तुमचे घड्याळ जे आहे ते इमर्जन्सी शक्यतो कोणी मागत नाही, पण समजा एक्झामला जायचे किंवा सापडत नाही किंवा असं काय आहे का कागद तुझ्याकडे तुझं घड्याळ देते का. मला आपल्या आयुष्यामध्ये बघा वेळेला खूप महत्त्व आहे. बंद कर. आणि आपल्यावर जर चांगली वेळ आलेली आहे आणि आपल्या आयुष्यात जे आहे ते घड्याळाच्या काट्यावर चालू असतं, त्यामुळे आपल्या घरात घड्याळ जे आहे ते कधी पण कोणाला देऊ नये. आणि बघा मी नेहमी सांगते, बंद पडलेलं घड्याळ पण घरामध्ये ठेवणं, वर्षानुवर्ष तसंच ठेवणं हे सुद्धा चुकीचं असतं. त्यामुळे या गोष्टी लक्षात ठेवा की आपलं घड्याळ इतरांना देऊ नये व बंद घड्याळ लगेच दुरुस्त करावे. छोट्या गोष्टी आहे पण ह्या गोष्टींचा खूपच आपल्या आयुष्यावर परिणाम होत असतो. आपली प्रत्येक वस्तू ना तिच्यामध्ये तिची स्वतःची सकारात्मकता आणि नकारात्मक ऊर्जा असते आणि त्याचा कुठे ना कुठे आपल्यावर परिणाम होत असतो. भलेही त्या वस्तू निर्जीव असतात पण त्या आपल्या आयुष्यावर ह्याचा परिणाम करत असतात. यानंतर महत्त्वाचं म्हणजे बऱ्याचशा स्त्रिया पुरुष हे करतात ते म्हणजे कोणालाही पैसे उधार देऊ नका. तुम्ही कोणाकडून मागून ते घेऊ नका. यामुळे आता तुम्ही उधार मागाल पण तुमचं संपूर्ण आयुष्य उधारीमध्ये जाईल. म्हणून लक्ष ठेवा, हा पवित्र महिना आहे. तुमच्याकडे जेवढा आहे त्याच्यामध्ये ॲडजस्ट करा, पण कोणाकडे मागू नका आणि कोणाला उधार देखील देऊ नका. कारण या पवित्र महिन्यामध्ये आपल्याकडची लक्ष्मी आपण दुसऱ्याकडे देतोय हे अगदी चुकीचं आहे. म्हणून या पवित्र महिन्यामध्ये आपल्याला पवित्र गोष्टीच करायच्या आहेत. आपल्याकडून पण चुका होऊ द्यायच्या नाहीत आणि दुसऱ्यांना पण आपल्याला त्या गोष्टी होतील या आपल्या बाबतीत असं त्याची आपल्याला काळजी देखील घ्यायची आहे. त्याचप्रमाणे आपला शत्रू जरी या महिन्यामध्ये किंवा कधी पण लक्षात ठेवा, आपण अतिथी देवो भव म्हणतो. एखाद्या माणसाबद्दल आपल्याला खूप चिड आहे, तो जरी आपल्या दारामध्ये आला तेव्हा आपल्या दारामध्ये येतोय तर तेव्हा त्याच्याशी व्यवस्थित वागा, त्याच्याशी चांगलं बोला. आणि बघा आपल्या दारात तो आलेला आहे तर त्याला पाणी विचारा. जे काही असेल ते आपण ते पाहुण्यांसाठी करतो ते करा. कारण दारामध्ये आलेली व्यक्ती ही आपल्यासाठी देवासमान असते. आणि म्हणून कधी पण लक्षात ठेवा, दारात आलेल्या व्यक्तीच्या प्राण्यांचा कोणाचाही आपल्या दारामध्ये अपमान करू नका. याच्यानंतर बघा श्रावणामध्ये कोणत्याही गाईला किंवा कोणत्याही प्राण्याला कोणीही दारात आलं तर त्याला असं काहीतरी हुडहुड करून तुम्ही अजिबात जाऊन देऊ नका. तुमच्याकडे जे काही असेल, बिस्किट असेल, चपाती असेल, काही असेल तर ते तुम्ही द्या. कुत्रं असू द्या, मांजर असू द्या, कुठलाही प्राणी पक्षी तुमच्या दारात आलं तर त्याला थोडंसं पाणी द्या, काहीतरी तुम्ही द्या आणि हुडहुड वगैरे करू नका. ते आपोआप प्राणी जातात. तर एवढी एक गोष्ट लक्षात ठेवा, कारण आपल्याला माहिती आहे गाईला पण तितकंच महत्त्व आहे. आणि म्हणजेच महादेव जे आहेत ते भोलेनाथ आहेत. त्यांचे या संपूर्ण जगातील सृष्टीमध्ये जे काही आहे प्राणी मानव सगळ्यांवर त्यांचा जीव आहे. तर त्यामुळे कोणाच्या स्वरूपात कोण कधी आपल्या दारामध्ये येईल आणि हे आपण सांगू शकत नाही. यानंतर दुसरी गोष्ट म्हणजे सवाशन म्हणजे सौभाग्यवती स्त्रियांनी आपले सौभाग्याचे अलंकार म्हणजे जोडवे, मंगळसूत्र, बांगड्या, सिंदूर याची देवाणघेवाण करू नये. बघा आता बरेचसे सण येतात. श्रावण महिना सुरू झाला की सगळे सणवार येत असतात. तर या चातुर्मासामध्ये सुद्धा लक्षात ठेवा, आपल्या बांगड्या, शेंदूर हे जे आपण सौभाग्याचे अलंकार म्हणतो हे महिलांनी कृपा करून देऊ नका. आपली मैत्रीण असेल, बहिणीला आपण म्हणतो की घे ग, छान दिसेल, तुझ्या याच्यावर सूट होईल, ते सूट होईल, पण असं करू नका. बाकी इतर गोष्टी तुम्ही शेअर करा, पण आपलं मंगळसूत्र, जोडवे वगैरे, बांगड्या, म्हणजे सौभाग्य अलंकाराच्या वस्तू तुम्ही देऊ नका. आपण बघा देवीला शृंगाराचे दागिने आपण अर्पण करतो, ओटी भरतो. ते ओटीला एवढं महत्त्व आहे, त्या दागिन्यांना का एवढं महत्त्व आहे, कारण ते सवाशीण स्त्रीचं एक प्रतीक मानलं जातं आणि ते आपण दुसऱ्यांसोबत शेअर करतोय. तर असं प्लीज बिलकुल करू नका. याचे वाईट परिणाम आपल्याला आपल्या आयुष्यात हे भोगावे लागतात. तर बघा या अगदी छोट्या गोष्टी होत्या. या व्यतिरिक्त पण काही असतील ज्या तुम्हाला माहिती असतील तर लक्ष ठेवा. फक्त ज्या वस्तू लक्ष्मी स्वरूप असतात, देवाच्या देवासारखं आपण त्यांना मानतो, अशा गोष्टींची देवाणघेवाण आपल्याला या महिन्यामध्ये, या चातुर्मासात श्रावणात आपल्याला अजिबात करायचं नाही आहे. तर बघा ही एक अतिशय महत्त्वाची माहिती तुमच्यापर्यंत पोहोचवायची होती. माहिती तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा, शेअर करा. या चॅनलवर तुम्ही जर नवीन असाल तर आपल्या चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा आणि शेजारी बेल आयकॉन आहे त्यात ऑल करा, म्हणजे तुमचं बेल आयकॉनला तुम्हाला सगळे व्हिडिओ येतील. झालेली सेवा स्वामींच्या चरणी रुजू करताना व्हिडिओ थांबते. श्री स्वामी समर्थ.